मित्रांनो, आज मी तुम्हाला UPSC मेन्समध्ये PYQ कसे रिपीट होतात हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. बघा, या प्रश्नाची दुसरी डिमांड काय बघा. व्हॉट आर द स्ट्रायकिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर ट्रिगर ऑफ बाय सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी. काय विचारलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला? सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये काय काय बदल झालेले आहेत, असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पहा. विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल इल्युस्ट्रेट पोटेन्शियल ऑफ ई टेक्नॉलॉजी इन रिअलायझिंग द गोल ऑफ डबलिंग फार्मर्स इन्कम. ई टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये कशा प्रकारे हेल्प करू शकते. ठीक आहे. मग आता जर का तुम्ही थोडंसं याला बारकाईने पाहिलात तर तुम्हाला असं जाणवतं आहे का बघा, की दोन्हींचा कंटेंट आणि दोन्हींचा कंटेक्स्ट सेमच असेल. ओके. म्हणजे मला सांगायचं काय बघा, मी तुम्हाला प्रश्न सोडून देखील दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्न कशा पद्धतीने म्हणजे यामध्ये कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जर का UPSCमध्ये PYQ रिपीट होत असतील तर मग MPSCमध्ये का नाही? ज्या MPSCने UPSCचा सिलेबस कॉपी केला, ज्या MPSCने UPSCचे प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कॉपी केला, म्हणजे 10 मार्कासाठी 10 प्रश्न असतील, 15 मार्कासाठी 10 प्रश्न असतील, हा जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न तो कॉपी पेस्ट केला, मग मला सांगा ही MPSC UPSCचे PYQ का कॉपी पेस्ट करणार नाही? ओके. जर अजून तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मित्रांनो, तुम्ही UPSC देखील फॉरेस्ट सर्व्हिस कंडक्ट करते, MPSC देखील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम कंडक्ट करते. जर का तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही एक गोष्ट करा, MPSCचे फॉरेस्ट सर्व्हिसचे पेपर पहा आणि ते प्रश्न UPSCमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हेच जाणून येईल की MPSCच्या फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये देखील UPSCने जे फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर ते ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेले आहेत. लक्षात येते. म्हणजे एवढा सर्व संदर्भ सांगण्याचा उद्देश हाच होता की जर का एखाद्या विद्यार्थ्याने UPSCचे PYQ जर का व्यवस्थित त्याने केलात ना, तर बघा MPSCमध्ये त्याचा हात देखील कोण धरू शकत नाही. ओके. आणि ही संधी बघा 2025, 26 आणि 27च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण की 27 नंतर MPSC ही म्हणजे इव्हॉल्व होऊ शकते. ओके. या 3 वर्षामध्ये बघा इतके जास्त अवघड प्रश्न येणार नाहीत MPSCमध्ये. ओके. सिम्पली UPSCचे PYQs कॉपी पेस्ट असतील. ठीक आहे. मग आता अशात आपल्याला करायचं काय बघा, 2015 ते 2020 पर्यंतचे UPSCचे PYQ तोंडपाठ असणं गरजेचं आहे. असं जर 2020 पर्यंत का, मी बघा 2021 नंतरचे जर का तुम्ही PYQ पाहिलात ना, तर PYQ हे लांबलचक 2-3 ओळींचे आहेत. प्रश्न समजायलाच अर्धा एक मिनिट निघून जातो. ओके. मग इनिशियल MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या इनिशियल स्टेजमध्ये MPSC इतके अवघड प्रश्न आपल्याला विचारणार नाही. ठीक आहे. त्यामुळं 15 ते 20 पर्यंतचे 2015 ते 20 पर्यंतचे PYQ जर का तुम्ही व्यवस्थित केलात ना, नक्कीच तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार होतो की तुम्ही कशा पद्धतीने ॲन्सर लिहू शकता. ठीक आहे. बघा, व्हिडिओचा हा देखील पार्ट खूप महत्त्वाचा असेल. तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल की एखाद्या प्रश्नामध्ये कोणत्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे. पहा, आपण प्रश्नाची डिमांड पाहूया. प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं की व्हॉट आर द स्ट्रायकिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर ट्रिगर्ड ऑफ बाय सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी. बघा, ओके. सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी, विज्ञान आधारित तंत्रज्ञान जे आहे. ओके. या विज्ञान आधारित तंत्रज्ञानाने ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये काय काय बदल घडवून आणलेले आहेत, तर हा आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. मला सांगा, मी तुम्हाला अनेक ॲप्रोचेस शिकवले, त्यातला एक ॲप्रोच होता स्टार्ट टू एंड ॲप्रोच. मला सांगा आता ॲग्रिकल्चरचे स्टार्टिंग कसे होते आणि एंड कसा होतो. बघा, एखादा शेतकरी जेव्हा शेती करायला स्टार्ट करतो तेव्हा तो सर्वात प्रथम हवामानाचा अंदाज घेतो. बरोबर आहे का? हवामानाचा अंदाज घेतला जातो. याच्यानंतर पेरणी केली जाते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली पीक येते, उत्पादन आपण घेतो. ओके. त्याच्यानंतर बघा, शेतकरी जे उत्पादन घेतलेलं आहे त्याची साठवणूक करतो. त्यानंतर शेतकरी काय करतो, त्याचं विपणन करतो. विपणन म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्याला मार्केटिंग असे म्हणतात. ठीक आहे. कारण की जे पीक घेतलेलं आहे ते विकायला तर पाहिजे ना. आता बघा, ही तर झाली ॲग्रिकल्चरचा स्टार्ट टू एंड. आता याला सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजीशी काय करा की फक्त रिलेट करत चला. सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी काय काय आहेत बघा. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पूर्वी काय करायला लागत होतं की आपण पारंपरिक पद्धतीने शेतकरी
आजूबाजूचं वातावरण पाहायचा आणि त्यानुसार तो अंदाज बांधायचा की आज पाऊस पडेल की नाही, ओके, किंवा आज हवामान कसं असेल, आज ऊन किती असेल, ठीक आहे. पण आता काय होतंय बघा, की विज्ञान आधारित तंत्रज्ञान जे आहेत, जसं की बघा पूसा कृषी ॲप आहे, पूसा कृषी ॲप आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर किसान सुविधा ॲप आहे. आता ह्या ॲप काय करतात बघा, की शेतकऱ्यांना एका क्लिकवर हवामानाचा अंदाज त्यांना दिला जातो. लक्षात येते कशा पद्धतीने ॲग्रीमध्ये बदल होत गेला. आता पेरणीमध्ये विचार करा. आता शेतकरी जो आहे ना, तर तो बघा की मोबाईलच्या साह्याने काय करू शकतो बघा, की पीक सिंचन प्रणालीचं नियंत्रण करतो. ओके. मोबाईलच्याद्वारे तो टर्न स्विच ऑन करू शकतो, मोबाईलच्याद्वारे तो स्विच ऑफ करू शकतो. ही काय आहे बघा, की सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये काय होत आहे, परिवर्तन घडून येत आहे. ठीक आहे. आता बघा उत्पादन. आता ॲक्च्युअल शेतकऱ्यांनं उत्पादन घ्यायला स्टार्ट केलं. आता उत्पादन घेत असताना त्याला काहीतरी समस्या जाणवल्या. आता या समस्या सोडवण्यासाठी देखील एक वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे ई-चौपाल. ओके. या वेबसाईटवर अनेक कृषी तज्ज्ञ असतात. जेव्हा एखादा शेतकरी या वेबसाईटवर जाऊन प्रश्न विचारतो, तर तेव्हा तेथे असणारे कृषी तज्ज्ञ काय करतात, की ऑनलाईनच त्यांना त्या प्रश्नाचे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. लक्षात येते बघा, की विज्ञान आधारित तंत्रज्ञान आणि ॲग्रीमध्ये कसे बदल होत आहेत. याच्यानंतर बघा, की शेतकरी काय करतो, की जे उत्पादन घेतलेलं आहे, आता त्याचं मार्केटिंग तर करायला पाहिजे. ओके. मग हे मार्केटिंग करण्यासाठी देखील आपल्याला आज ई मंडी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर सर्वात फेमस एक्झाम्पल ई नाम उपलब्ध आहे. ओके. म्हणजेच काय बघा, की मार्केटिंग देखील आज विज्ञान आधारित तंत्रज्ञान म्हणजे ई टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने होत आहे. लक्षात येतं आहे, की एखादा प्रश्न आपण लिहित असताना कशा वेनं विचार करू शकतो. आपण सिम्पली काय केलं बघा, की आपण हॅपहॅझर्ड वेमध्ये मला कसे पॉईंट्स सुचतील त्या पद्धतीनं मी लिहित गेलो, असं नाही केलं आपण. आपण एक स्ट्रक्चरमध्ये विचार केला, की ॲग्रीमध्ये काय काय बदल झाले हे लिहायचं ना आपल्याला. मग ॲग्रीचं मी काय केलं, की यामध्ये मी स्टार्ट टू एंड अप्रोचचा विचार केला, की ॲग्रीमध्ये सुरुवातीला हवामानाचा अंदाज घेतला जातो. मग त्या संदर्भात विज्ञान आधारित तंत्रज्ञानाने काय बदल घडवलेत हे मेन्शन केलं. पेरणीमध्ये काय बदल घडवले हे मेन्शन केलं. उत्पादनामध्ये असं सेम विपणनामध्ये काय बदल घडले हे मेन्शन केलं. हे जर का स्ट्रक्चर एक्झामिनरला दिसेल ना, नक्कीच एक्झामिनरच्या माइंडवर एक चांगला इम्पॅक्ट पडेल. एक्झामिनरला हे कळून जाईल, की तुम्हाला व्यवस्थित स्ट्रक्चरली विचार करता येतो. आणि एखाद्या एक्झामिनरला हेच पाहिजे आहे. जर का तुम्ही एखाद्या एक्झामिनरचं काम जर का सोपं करत असाल, ओके, त्याच्या डोक्यावरचा ताण तुम्ही कमी करत असाल, तर नक्कीच तुम्हाला जास्त मार्क मिळतील. लक्षात येते. आता बघा, आपण मागचा जो प्रश्न विचारलेला, तो प्रश्नाशी आपण हा प्रश्न रिलेट करूया. बघा, या प्रश्नामध्ये काय म्हटले, इल्युस्ट्रेट पोटेन्शियल ई टेक्नॉलॉजी म्हटले. ठीक आहे. ई टेक्नॉलॉजी इन रिअलायझिंग डबलिंग फार्मर्स इन्कम. बघा, हाच कंटेंट तुम्ही सेम या प्रश्नासाठी लिहू शकता. ओके. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये ई टेक्नॉलॉजी काय भूमिका बजावू शकते, हा प्रश्न आहे. मग आता बघा, थोडं अगेन तुम्ही व्हिडिओ पॉज करा, विचार करा. हेच सेम कंटेंट तुम्हाला यामध्ये लिहावं लागेल. बघा, रिपीट होतात का PYQ, लक्षात येते. तर मित्रांनो, माझी तुम्हाला हीच रिक्वेस्ट आहे, की 2015 ते 20पर्यंतची PYQ व्यवस्थित पहा, व्यवस्थित करा. नक्की तुम्हाला याचा एक्झाममध्ये खूप फायदा होईल. ठीक आहे. बघा, अनेक विद्यार्थी म्हणजे 2025चा जर का आपण MPSCचा पेपर पाहिला, तर या MPSCच्या पेपरमध्ये अनेक कंबाईन करणारे विद्यार्थी पास झालेले आहेत. लक्षात येते. मग आता अशा विद्यार्थ्यांना एकच डाऊट असतो, की आम्ही अजूनपर्यंत आन्सर रायटिंग केलेलंच नाही आहे, आम्हाला कसं जमेल. जमू शकते, जर फक्त तुम्ही व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला विचार करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशाच वेनं एक छोटीशी ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो, की जर का तुम्हाला आन्सर रायटिंग कमी वेळामध्ये शिकायचं असेल, तर नक्की तुम्ही आपल्या या ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्सबाबत विचार करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल बघा, एक पहिली गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो, की तुम्हाला प्रश्न असेल, की सर विश्वासार्हता काय आहे, व्हॉट इज क्रेडिबिलिटी. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही हा कोर्स परचेस केला आणि 5 दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवलं, की या कोर्समागचा मला काहीही फायदा होत नाही आहे, ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला 100% रिफंड दिलं जाईल आणि तेही कोणताही प्रश्न न विचारता. लक्षात येते. यावरून तुम्ही कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल बघा, की आपण आर्ट अँड कल्चरपासून एथिक्सच्या केस स्टडीपर्यंत सर्व जे सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, या सब्जेक्टचे आपण UPSCचे PYQ घेऊन
तो प्रश्न कशा पद्धतीनं सोडवू शकतो, तर त्यामध्ये वेगवेगळे अप्रोचेस मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून आपल्याला ॲन्सर रायटिंगमध्ये अनेक पॉईंट जनरेट करता येतील. याच्यासोबतच बघा की इंट्रोडक्शन कसं लिहिता येईल, प्रेझेंटेशन कसं करता येईल, जे अप्रोचेस मी तुम्हाला शिकवलेले आहेत त्यांचं इंटरमिक्सिंग कसं केलं जाऊ शकते. याच्यासोबतच की जे काही अननोन क्वेश्चन आहेत, बघा तुम्ही मित्रांनो 2 वर्ष अभ्यास करा किंवा 5 वर्ष अभ्यास करा, असं कधीही होत नाही की तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न माहीत असतात. ठीक आहे. मग बघा एक की UPSCमध्ये एक प्रश्न विचारलेला की मलय पेनिन्सुला कसा स्वतंत्र झाला, किंवा एक प्रश्न विचारलेला की भारत आणि फ्रान्स यांच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय फरक आहे. बघा आपण हे अननोन क्वेश्चन आहेत. ठीक आहे. मग आता बघा हे प्रश्न जर का असे प्रश्न आले तर तुम्ही सोडून येणार का, तर अजिबात नाही. एखादा प्रश्न जरी तुम्ही सोडून आलात तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर होऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडून यायचे नाहीत. असे प्रश्न देखील कसे टॅकल करायचे हे देखील मी त्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. ठीक आहे. याच्यासोबतच बघा की हे जे पॉईंट्स आहेत की ब्रेनस्टॉर्मिंग सेशन हे तर यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट होतील. ठीक आहे. डाऊट सेशन देखील असेल की काही विद्यार्थ्यांना डाऊट वगैरे असतील तर ते देखील आपण ॲड्रेस करण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहे. या कोर्सची फी ही 1499 रुपये आहे. ओके. इनिशियलला हा तुम्हाला कोर्स 999 रुपयाला मिळेल. ठीक आहे. तुम्हाला करायचं काय पहा मित्रांनो, की गुगल प्ले स्टोअरला जाऊन मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. हे ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्स असं दिसेल. तर तुम्ही हा कोर्स आपल्या ॲप थ्रू परचेस करू शकता. ठीक आहे. जर का तुम्हाला या संदर्भात अजून काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क साधून आपले डाऊट वगैरे काय करू शकता, क्लिअर करू शकता. ठीक आहे. ओके.